दिग्दर्शक मच्छिंद्र धुमाळ लवकरच एक दबंग स्टाईल मराठी चित्रपट घेऊन येत आहेत। चित्रपटाचं नाव आहे योद्धा आणि राधा ही बावरी मधला सौरभ या चित्रपटाचा प्रमुख नायक असेल। सौरभ गोखले याचा हा पहिलाच चित्रपट आणि त्यातही पोलीस इन्स्पेक्टरचं कॅरेक्टर। सौरभ एक्साइट तर आहेच। कुठल्याही छोट्या मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या मनात कधीतरी एकदा पोलीसचे कपडे घालावेत असं असतं। ते माझ्याही मनात होतं खूप लहानपणी आणि लकीली माझ्याकडे ही संधी चालून आली, त्यामुळे मला खूप धमाल आली ते करताना। त्यामुळे पोलीस इन्स्पेक्टरचा रोल करताना मी माझ्यातला सगळं जो करारीपणा होता तो दाखवायचा प्रयत्न केला। होप सो लोकांना आवडेल। पहिल्यांदाच पडद्यावर इन्स्पेक्टर रंगवायचा, पण जे दबंग सिंघमची किती मदत झाली असेल, त्यांचा सौरभवर किती प्रभाव पडलाय? आपल्यावर थोडासा इन्फ्लुएन्स असतोच। आपण फिल्म्स बघतो, त्यातनं काही तुम्हाला गोष्टी तुम्हाला इन्फ्लुएन्स करतात, पण कुठेही मी कॉपी करायचा कोणाचा प्रयत्न केला नाही, कारण एकतर तो विषय वेगळा आहे, ते कॅरेक्टर खूप वेगळं आहे, सो ते नव्हतं। पण थोडं लुकवर आम्ही काम केलं, थोडंसं एका पोलिसाला शोभेल असं एक फिजिक तुमचं असावं। हां, सिक्स पॅक नाही म्हणणार, पण मी एकदम फिजिकली फिट असलेलं असं एक लुक आम्ही त्याच्यासाठी केला होता आणि आय गेस तो गरजेचा होता डेफिनेटली। आणि तो फिजिकल फिटनेस आपल्या पोलिसांकडे असावा हाही आमचा एक मेसेज लोकांसाठी होता। पण मग जसं दिग्दर्शक मान्य करतोय की दबंग सलमान खानला पाहून हा चित्रपट बनवला गेलाय, तर तसंच काहीतरी सौरभलाही वाटतंय का? ते कॉन्सेप्ट तयार करताना किंवा त्या फिल्मवर काम करताना त्यांना ते इन्स्पिरेशन डेफिनेटली होतं, पण त्यातलं कुठलेही म्हणजे लोकांना जनरली इन्स्पायर्ड म्हणलं की त्यातले बरेचसे शॉर्ट्स कॉपीड असं वगैरे बघायला मिळतं, जे यात अजिबात बघायला मिळणार नाही, कारण त्याच्यात तसे काही गिमिक्स केलेले किंवा असे शॉर्ट्स कुठलेच नाही आहेत। अत्यंत एका सिरियस टॉपिकवरचा तो सिनेमा आहे आणि त्याच्यात आपण म्हणू की तो प्युअरली एंटरटेनमेंट नाही आहे आणि तो त्याच्याबरोबर एक सोशल मेसेज पण लोकांना आम्ही त्यातनं दिला आहे। योद्धा चित्रपटाची जय्यत तयारी सौरभने कथन केली। आता चित्रपटाबाबतची उत्सुकता नक्कीच वाढली असेल। राष्ट्रीय मराठीकरिता श्वेतांबरा सावंत।